नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. आपलं स्वागत आहे जनता न्यूज चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की कर्जमुक्तीवरून पावसाळी अधिवेशनात रणकंदन आणि विशेष राजकीय विश्लेषण व सविस्तर वृत्तप्रसारण. शेतकरी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. आणि आजचा व्हिडिओ सुरू करण्याअगोदर एक छोटं मनापासून सांगायचं आहे आपल्याला की आपला चॅनल आता हळूहळू पुढे जात असून जवळपास प्रत्येक शेतकरी बांधव आपल्या चॅनलला जोडला जातो आहे आणि सबस्क्राईब करत आहे. हे फक्त तुमचं प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. शेतकरी मित्रांनो, आज आपल्या बातमीचा मुख्य विषय आहे 2 लाखांवरील थकीत कर्जदारांना कर्जमाफी मिळणार का? हो शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, महायुती सरकारने जाहीर केलेल्या 2 लाख रुपयांच्या कर्जमाफी योजनेमध्ये एक मोठी तांत्रिक अडचण समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे बँकेतील पीक कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा थेट लाभ घेता येणार नाही. या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी असल्यास सर्वात आधी 2 लाखांवरील सर्व अतिरिक्त रक्कम स्वतः बँकेत भरावी लागणार आहेत. हो शेतकरी मित्रांनो, तरच त्यांचे 2 लाख रुपये कर्जमाफ केले जातील. आगामी अधिवेशनात हाच मुद्दा सर्वात मोठा आणि या वादाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता बघूया विधिमंडळात कामकाज सल्लागार समितीचा मोठा निर्णय काय आहे. शेतकरी मित्रांनो, मुंबई येथे सोमवारी पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या BAC महत्त्वपूर्ण बैठकीत आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तारखांवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले होते. राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील ठरणाऱ्या या अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आता बघूया अधिवेशनाची सुरुवात कधी आहे. 22 जून 2026 रोजी म्हणजे सोमवारी आणि अधिवेशनाची सांगता एकूण कालावधी आहे 10 जुलै 2026. म्हणजे शेतकरी मित्रांनो, अधिवेशन सुरुवात होणार आहे 22 जूनपासून ते थेट 10 जुलैपर्यंत. एकूण 3 आठवडे आहेत शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी कर्जमाफी आणि त्यातील जाचक अटींचे संपूर्ण विश्लेषण आपण बघणार आहोत. राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांचे सरसकट 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली खरी, पण शेतकरी मित्रांनो, या नियमावलीत अंतर्गत अटीमुळे लाखो शेतकरी अडचणीत आले आहेत. सामान्य शेतकऱ्यांच्या मते ही कर्जमाफी नसून एक प्रकारची सरकारची अट पूर्ण करण्याची जबरदस्ती आहे. शेतकरी मित्रांनो, सरकारच्या नियमावलीतील सर्वात मोठा अडथळा म्हणजेच टेक्निकल लूपहोल काय आहे. जर एखाद्या शेतकऱ्यांचे बँकेत 2,50,000 रुपये पीक कर्ज थकीत असेल तर सरकारचे त्याचे 2 लाख रुपये थेट माफ करणार नाही. त्या शेतकऱ्याला आधीवरचे 50,000 रुपये स्वतःच्या खिशातून किंवा कर्ज काढून बँकेत भरावे लागतील. तो थकीत आकडा बरोबर 2 लाखांवर आणल्यानंतरच शासन उर्वरित 2 लाख रुपयांची कर्जमाफी देणार आहेत. हो शेतकरी मित्रांनो, म्हणजे 2,50,000 कर्ज असेल तर वरच्या अगोदरचे तुम्हाला 50,000 रुपये भरावे लागतील. त्यावेळेसच तुमचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ होईल. शेतकरी मित्रांनो, यामुळे उद्भवणारे गंभीर प्रश्न असे आहे की आधीचा सतत दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि शेतीमालाला न मिळणारा योग्य भाव यामुळे महाराष्ट्रातील सामान्य शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. अशा परिस्थितीत 2 लाखांच्या वरील रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे हक्काची कर्जमाफी मिळवण्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांना खासगी सावकारांच्या दारात जावे लागण्याची भीती आता निर्माण झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता विरोधकांची रणनीती आणि सरकारची कोंडी करण्याचे नियोजन कसे आहे. कारण आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने विरोधकांनी या मुद्द्याचं गांभीर्य ओळखून सरकारला घेरण्याची संपूर्ण तयारी केली आहे. 3 आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात विरोधक खालील मुद्द्यांवर सभागृहाचे कामकाज रोखू धरू शकतात. शेतकरी मित्रांनो, आता बघा. अटी रद्द करण्याची मागणी. 2 लाखांवरील रक्कम भरण्याची जाचक तट तात्काळ रद्द करून सर्व शेतकऱ्यांना थेट 2 लाखांचा लाभ द्यावा. सरसकट कर्जमुक्ती. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज कोणत्याही अटींशिवाय पूर्णपणे सरसकट कर्जमाफी करण्यात यावे. आणि सभागृहात तीव्र निदर्शने किंवा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून शेतकरी प्रश्नांवर विरोधक आक्रमक पवित्रा घेणार असून सत्ताधाऱ्यांची मोठी कोलमडी किंवा कोंडी करण्याचा प्रयत्न केला जाईल.
शेतकरी मित्रांनो, आता यामधून निष्कर्ष आणि राजकीय परिणाम काय निघतो की 22 जून ते 10 जुलै दरम्यान होणारे हे पावसाळी अधिवेशन महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठं वादळी अधिवेशन ठरण्याची चिन्हे आहेत. मित्रांनो, कर्जमाफीचे या अटीमुळे शेतकऱ्यांमध्ये आता निर्माण झालेला रोष जर सरकारने वेळीच शांत केला नाही तर आगामी निवडणुकांमध्ये महायुती सरकारला याचा मोठा फटका बसू शकतो. आता यावर सरकार काही नवीन घोषणा करते की आपल्या अटींवर ठाम राहते. याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील बळीराजाचे लक्ष लागले आहे. शेतकरी मित्रांनो, ही होती आजची खास बातमी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचं मत नक्की कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला कळवा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा जनता न्यूज. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.